ही गुफा कोठे आणि मी कुठे आली हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल तर तुम्हाला माहिती आहे तर त्याच रामेश्वर मंदिरापासून काहीच अंतरावर दत्त मंदिर आहे आणि तेथेच रामकुंड देखील आहे। एका आख्यायिकेनुसार त्रेतायुगात 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता शरभंग ऋषींच्या भेटीला येथे त्यांच्या आश्रमात आले होते। तेव्हा शरभंग ऋषींच्या आग्रहामुळे ते तिघेही येथे काही काळ वास्तव्यास थांबले होते। त्यावेळी प्रभू श्रीरामांनी माता सीतेसाठी येथे स्नानगृह तयार केले। प्रभू श्रीरामांनी येथे जमिनीत अग्निबाण मारून जिवंत पाण्याचा झरा वर काढला होता। ते कुंड आणि ते स्नानगृह आजही येथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्नानगृहाला आज सीता नानी म्हणून ओळखले जाते। येथेच काही अंतरावर आनंददरी आहे म्हणजेच हॅपी व्हॅली आणि हीच हॅपी व्हॅली जमिनीखालून भुयार असल्याने पर्यटनाच्या दृष्टीनेही हे स्थान अत्यंत सुंदर आहे। आनंददरीची वेगळी ओळख म्हणजे येथील उंच उंच वृक्ष व येथील धबधबे आहेत। उंच डोंगर व घनदाट वनराई असल्यामुळे येथे अत्यंत आल्हाददायक वातावरण आहे। त्याचबरोबर नागमोडी वळणे घेत जाणारा घाटही आहे। श्रावणात येथे खूप सुंदर वातावरण असते म्हणून आले पण एवढा पाऊस न झाल्यामुळे येथे धबधब्यांना पाणीच नव्हते। असो पण येथे आल्यानंतर निसर्गाशी साधर्म्य साधल्याचा अनुभव येईल। उन्हात फिरून खूप जास्त दमले होते त्यामुळे या क्यूटशा मुलाकडून काकडी घेतली आणि त्यानंतर ओली भेळ घेतली आणि अशा निसर्गाच्या वातावरणात बसून खाण्याची वेगळीच मजा आहे।